नाश्त्यामध्ये रोज रोज पोहे उपमा खाण्याचा जर कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. बनवायला अगदी सोपी, घरच्या साहित्यामध्ये होणारी खूप छान टेस्टी रेसिपी आहे आणि शिवाय पौष्टिकसुद्धा. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. चला तर पटकन मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूया. गॅसवरती छोटासा कुकर ठेवला, त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मध्यम साईजचे 2 बटाटे शिजवून घ्यायचेत. आता तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचे नसतील तर एखाद्या पातेल्यामध्ये पण तुम्ही शिजवून घेऊ शकता. तर याच्या चांगल्या 2 किंवा 3 शिट्ट्या होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. बटाटा शिजतोय तोपर्यंत पुढची तयारी करायची. तर यासाठी इथे मी मटार घेतलेत, म्हणजे ओल्या वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. साधारण एक वाटीभर आहेत. आता हा पदार्थ तुम्हाला किती बनवायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही वाटाणे आणि बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता सध्या वाटाण्याचा सीझन आहे, त्यामुळे बाजारामध्ये भरपूर अशा वाटाण्याच्या शेंगा भेटतात. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे वाटाणे काढून घेतले. त्यामध्ये थोडासा लसूण घालायचा आहे. आता तुम्हाला जर लसूण आवडत नसेल तर स्किप केला तरीही चालेल, पण लसूण घातल्यामुळे खूप छान याची चव वाढते. त्याचबरोबर थोडंसं आलंसुद्धा घालायचं आहे. आता इथे तुम्ही पुदिन्याची पानंसुद्धा वापरू शकता, पण सध्या माझ्याकडे पुदिना नाही आहे. त्यानंतर मी थोडीशी कच्ची कोथिंबीर घातली आणि हे वाटून घ्यायचं आहे. आणि वाटताना बघा, जास्त बारीक न वाटता थोडंसं असं जाडसरच हे ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा, याची भरड केल्यासारखं हे वाटून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. साधारण एक चमचाभर तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे घातले आणि इथे पहा मी थोडीशी लाल मिरची अशी बारीक करून घेतलेली आहे. हातावरती कुस्करून घेतली तरी चालेल. आणि तुम्हाला जर लाल मिरची वापरायची नसेल तर हिरव्या मिरचीचा वापर तुम्ही इथे करू शकता. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची. आणि इथे पहा मी एक चमचाभर पांढरे तीळसुद्धा यामध्ये घातलेले आहेत. तीळ परतून झाले की लगेचच यामध्ये वाटाण्याची जी आपण भरड बनवली होती, म्हणजे हे जे वाटण होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे. आता वाटाणे बारीक करताना बघा, आपण ते काही शिजवले नव्हते, तसे कच्चेच बारीक केले होते. शिवाय त्यामध्ये आलं लसूणसुद्धा घातलेलं आहे. तर या सगळ्यांचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचे. मैत्रिणींनो, रेसिपी खरंच खूप छान आहे. जेव्हा तुम्ही बनवाल आणि खाल ना, तेव्हाच तुमचा विश्वास बसणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर व्यवस्थित चांगलं हे परतून घेतलेलं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाणे बारीक केले होते त्यामध्ये 1 वाटीभर पाणी घालून हे यामध्ये घातलेलं आहे. अगदी थोडंसं मीठ घालायचे चवीनुसार. अजून अर्धी वाटी पाणी यामध्ये घालावं लागेल. याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि तोपर्यंत इथे पहा मी पाऊण वाटी रवा घेतलेला आहे. जेवढे वाटाणे होते त्या प्रमाणानुसारच आपल्याला इथे रवा वापरायचा आहे. आणि रवा घेताना मात्र शक्यतो बारीकच रवा वापरा. याला उकळी आल्यानंतरच यामध्ये रवा घालायचा आहे. आणि रवा बघा, इथे मी कच्चाच वापरलेला आहे, न भाजता. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण यासाठी जेवढा रवा वापरू त्याच्या दुपटीने पाणी घ्यायचं आहे. तर इथे पाऊण वाटी रवा मी घेतला होता, तर 1.5 वाटी पाणी वापरलं होतं. आणि तरीसुद्धा मिश्रण जर जास्त घट्ट किंवा थोडंसं पातळ झालं तर वरून थोडासा रवा घाला. आणि घट्ट झालं मिश्रण तर थोडंसं गरम पाणी वरून तुम्ही घालू शकता. रवा जर व्यवस्थित शिजला तरच पदार्थ छान होतो, नाहीतर मग याचे तुकडे पडू शकतात. त्यामुळे चांगला रवा शिजवून घ्यायचा आहे. आणि तोपर्यंत कुकरसुद्धा थंड झालेला आहे.
रवा बघा एकदम चांगला असा घट्ट होईपर्यंत मी शिजवून घेतला आहे आणि कढई आता गॅसवरून खाली घेतले. थंड होण्यासाठी एका साईडला ठेवायचं आणि तोपर्यंत बटाटे सोलून घ्यायचे. बटाटे घातल्यामुळे ना याला छान असा खुसखुशीतपणा येतो आणि त्याची चवसुद्धा वाढते. त्यामुळे इथे मी बटाट्याचा वापर केलेला आहे. आलं खिसण्याची जी छोटी खिसणी असते त्याने बटाटा खिसून घ्यायचा, म्हणजे एकदम बारीक असा खिस पडतो त्याचा. आणि हे जे रव्याचं मिश्रण बनवलं होतं त्यावरतीच बटाटा खिसून घालायचा आहे. आणि तोपर्यंत तुम्हाला सुद्धा एक काम करायचं आहे. रेसिपी माझी थोडीशी जरी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि हो, आणखीन एक, ही रेसिपी सध्या तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा, म्हणजे पुढच्या रेसिपीमध्ये तुमचं नाव नक्की घेतलं जाईल. आता यामध्ये बघा बाकी कोणत्याही मसाल्याचा वापर मी करत नाही आहे. अगदी घरच्या साहित्यापासून खूप छान अशी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवते. तर आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे आणि मळताना बघा आपण भाकरीचं पीठ वगैरे मळतो ना, तशा पद्धतीने चांगलं हे एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. चांगला घट्ट असा गोळा मळून झाला आहे आणि हाताला बघा पीठ अजिबात चिकटलेलं नाही आहे. तर याचे सुरुवातीला छोटे छोटे असे मुटके बनवते. आता याला तुमच्या आवडीनुसार कोणता पण आकार तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने मी थोडा निमुळता आकार केला आहे. सुरुवातीला थोडेसेच बनवून घेतलेत आणि उरलेलं पीठ तसंच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे उद्या बनवण्यासाठी. सुरुवातीला मी मुटके बनवल्यासारखंच बनवलं होतं, पण मला काय याचा आकार एवढा व्यवस्थित वाटेना. त्यामुळे काय केलं, नंतर हातावरती घेऊन असं थोडंसं गोल गोल केल्यासारखं जरासा निमुळता आकार दिला. 2 चमचे कच्चा रवा घेतलेला आहे इथे मी आणि त्या रव्यामध्ये हे सगळं असं घोळून घ्यायचं आहे. म्हणजे याला पूर्ण बाजूने रवा लावून घ्यायचा आहे. तर रव्याऐवजी तुम्ही इथे ब्रेड क्रम्बसुद्धा वापरू शकता. आता हे तळून घ्यायचे. तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि तळताना बघा कशा पद्धतीने तळायचे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सुरुवातीला गॅस फास्ट करून तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचे. सगळे कटलेट तेलामध्ये सोडून झाले की थोडंसं असं पलटी करून घ्यायचे आणि त्यानंतर मग गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मंद आचेवरती हे चांगला खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे चांगले आतपर्यंत तळले जातील. आणि एकदम पण गॅस कमी करू नका, नाहीतर हे नरम पडतात, म्हणावे असे खुसखुशीत होत नाहीत आणि जास्ती मग तेलकट होतात. तर बघा छान असा लालसर कलर येईपर्यंत हे मी पलटी करत तळून घेतलेले आहेत. मस्त असे गरमागरम मटार बटाटा कटलेट आपले तयार झालेले आहेत. आणि हे असे नुसते जरी खाल्ले ना तरीही खूप टेस्टी लागतात आणि आतमधून मऊ आणि वरून एकदम कुरकुरीत झालेत. कशी वाटली रेसिपी? थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.